मुंबई गोवा महामार्गावर संगमेश्वर नजीक पुन्हा एकदा या ठिकाणी दरड कोसळलेली पाहायला मिळते आहे। संरक्षक भिंतीसकट ही जी दरड आहे ती रस्त्यावरती आलेली पाहायला मिळते आहे। मुंबई गोवा महामार्गाची ही लेंथ आहे। मुंबईकडून गोव्याकडे जाणारी ही या लेंथवरती ही भली मोठी दरड जी आहे ती या ठिकाणी खाली आलेली पाहायला मिळते आणि या ठिकाणी बांधलेल्या संरक्षक भिंतीवरती सुद्धा सध्या प्रश्नचिन्ह उपस्थित राहत आहे। कारण याच ठिकाणी तुम्ही बघू शकता की माझ्या कॅमेरामॅनला सांगेन की या ठिकाणी जवळपास वरती 4 ते 5 घरं आहेत। या घरांना देखील या दरडी कोसळल्यामुळे या घरांना देखील धोका असलेला पाहायला मिळतोय। दरड कोसळल्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरची एक लाईन जी आहे ती बंद आहे। संगमेश्वर कसबा शास्त्री पुलानजीकची ही घटना आहे आणि त्यामुळे ही एक लाईन जी आहे ती बंद असल्यामुळे सध्या वाहतूक कोंडीला देखील सामना या ठिकाणी वाहनधारकांना करावा लागतोय। संरक्षक भिंतीचा मुद्दा देखील पुन्हा एकदा ऐरणीवरती आलेला पाहायला मिळतोय आणि याच ठिकाणी हा जो रस्ता आहे या रस्त्यावरती काल देखील या ठिकाणी ही दरड कोसळलेली होती। सलग तिसऱ्यांदा ही दरड या ठिकाणी कोसळलेली आहे। मात्र सध्या मुंबई गोवा महामार्गावरती चालू असलेल्या बांधकामामुळे किंवा त्यांच्या दर्जाहीन बांधकामामुळे या संरक्षक भिंती ज्या आहेत त्या दरडीसकट खाली येताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज डेले, TV9 मराठी, संगमेश्वर, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।